नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. व्हिडिओचा विषय आहे रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 10,000 रुपयांच्या मदतीचा. राज्य सरकारने रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपयांची मदत वितरित केली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील 7,37,010 शेतकऱ्यांना तब्बल 708,08,57,000 रुपये मिळणार आहेत. या संदर्भात राज्य सरकारच्या महसूल विभागानं एक महत्त्वाचा GR काढला असून या वर्षीच्या खरीप हंगामात बीडसह संपूर्ण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे खरीपातील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक नद्यांना पूर आला. या पुरामुळे अनेक जमिनी खरडून गेल्या तर अनेक शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक मदतीचा हात दिलेला आहे. यापूर्वी देखील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून NDRFच्या निकषानुसार मदत देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एक विशेष पॅकेज जाहीर केलं होतं आणि ते म्हणजे रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार बीड जिल्ह्यातील 7,37,610 शेतकऱ्यांना तब्बल 708,08,57,000 रुपयांची मदत देण्यात आलेली आहे. प्राप्त झालेला हा निधी पात्र शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करावा असे आदेश देखील राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तर दुसरीकडे ही मदत वितरित करताना राज्य सरकारनं एक महत्त्वाची काळजी घेतली असून यामध्ये शेतकऱ्यांना दिली जाणारा जो 10,000 रुपयांची मदत आहे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात यावा. हा निधी जर बँकांनी कर्ज खात्यात किंवा वसुलीसाठी इतरत्र वर्ग करू नये असं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे आणि ही जबाबदारी प्रत्येक जिल्ह्याच्या म्हणजेच मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेली आहे. त्यामुळे NDRFची मदत यापूर्वी शेतकऱ्यांना मिळाली आहे. तर दुसरीकडे आता रब्बीच्या पेरणीसाठी देखील राज्य सरकारनं शेतकऱ्यांना 10,000 रुपयाची मदत देऊन काही प्रमाणात मदत केलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.